एक मिनिट एक मिनिट अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांचे मी देतो, आभार थांबा मानतो ना, की त्यांनी सांगितलं देतो की ना. अध्यक्षाच्या अखत्यारीत आहे. माझी हीच विनंती राहील आणि आग्रहाची विनंती राहील की त्याच्यावर त्यांनी एक स्पष्टीकरण घ्यावं, कारण ते स्वतः गृहराज्यमंत्री आहेत. उद्या जर त्यांचा डीप फेक वापरून कोणीतरी इथे आलं किंवा त्यांचं डीप फेक वापरून कोणी, हल्ली ते सगळं चाललं ना डिजिटल अरेस्ट वगैरे वगैरे, हे काय, हे आता गोष्टी एवढ्या सोप्या झालेल्या आहेत की तुम्ही एखाद्याला व्हॉट्सॲप लिंक पाठवा आणि ते व्हॉट्सॲप, आता मध्यंतरीच्या काळात माझे एक दोन ओळखीचे आहेत, त्यांना मुंबई ट्रॅफिक पोलीस म्हणून एक लिंक आली, ती टॅप केल्यानंतर पूर्ण त्यांचं अकाउंट हॅक झालं. जर एवढं सोपं असेल, उद्या गृहराज्यमंत्र्यांचं किंवा गृहमंत्र्यांचं कोणी केलं, डीप फेक केलं, तोच फोटो वापरला कन्सेंट न घेता, तर अर्थात हे अध्यक्ष महोदयांकडून जरी, म्हणजे कारण काय होतं की खूप वेळा आपण प्रश्न विचारू शकत नाही, पण एखादी केस घडली तर ती त्यांच्याकडे जाईल गृहराज्यमंत्री म्हणून. म्हणून माझी विनंती ही राहील की ह्याच्यावर एक निवेदन आणि ह्याचा कन्सेंट फॉर्म, ह्याचं जे काही आपल्याला लागतं, जसं प्रायव्हसी रूल्स काय आहेत, कसं हे वापरलं जाईल, कुठच्या कंपनीकडे आहे, कुठे हा डेटा स्टोअर होणार, त्याला फायरवॉल काय, कारण हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे, ह्या राज्याच्या लोकप्रतिनिधींचा प्रश्न आहे आणि आमच्या सगळ्या ह्या डेटाचा प्रश्न आहे. ठीक आहे. शिरोळे मला मंत्री महोदयांना अरे, एकच झाला ना अजून. स्पेसिफिकली सांगू इच्छितो की मंत्री महोदय आपण छान काम करता, अतिशय उत्तम काम करता, चांगले उत्तर देता. साहेब, हा राईट टू प्रायव्हसीचा विषय आहे, हा ह्युमन डिग्निटीचा विषय आहे, वुमन सेफ्टीचा विषय आहे, नॅशनल स्टेट सिक्युरिटीचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, हा जो सगळा, हे जे पेन कॅमेराज, ऑडिओ व्हिडिओ ट्रान्समीटर्स, हे अतिशय स्वस्त दरावरती विकले जातात अध्यक्ष महोदय. बरं, हे जे काय इन्स्ट्रुमेंट ऑफ यूज झालेत, हे ब्लॅकमेलर्ससाठी आणि क्रिमिनल माइंडसाठी, आणि ह्या ज्या ई कॉमर्स वेबसाईट्स आहे अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये अतिशय स्वस्त दरात एक तर विकलं जातं आणि कुठला ग्राहक घेतोय ह्याचा कुठलाही बॅकग्राऊंड चेक नसतो, कुठलंही ID व्हेरिफिकेशन नसतं. हे कुठे लावलं जातं अध्यक्ष महोदय? ट्रायल रूम्समध्ये, हॉटेल्समध्ये, शाळांमध्ये, पब्लिक वॉशरूममध्ये, घरात सुद्धा लावलं जातं अध्यक्ष महोदय. राईट टू प्रायव्हसी बघा कुठं चाललंय. तर माझी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना फक्त दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत की ॲमेझॉन असेल किंवा इतर ज्या ई कॉमर्स वेबसाईट ज्या इतक्या स्वस्त दरात हे सगळं विकतायत, म्हणजे बेधडक विकतायत, तर यांना कुठले स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स त्यांच्यावरती आणले जाणार का? त्याच्यानंतर ते जो काही ग्राहक आहे त्याचा काहीतरी KYC आधार पाहिजे, कंपल्सरी केला पाहिजे, कारण उद्या काही घटना घडली तर त्याला ट्रॅक कसं करणार? आणि ह्या सगळ्या, जसं तुम्ही CCTVची एक पॉलिसीची एक नवीन व्यापक विचार करताय, तसं ह्याच्यावरती इंडिपेंडंट गाईडलाईन्स आणि लीगल फ्रेमवर्क आपण तयार करणार का? मगाशीच मी माझ्या उत्तरामध्ये सांगितलं की ह्याच्यामध्ये AI संबंधित नवीन SOPs तयार करण्याकरिता एक तज्ज्ञांची याच्यामध्ये समिती गठीत केली जाईल आणि त्यामध्येच ही समितीचा अहवाल आल्याच्या नंतर जे काही फाइंडिंग्स येतील, जो काही अहवाल येईल, तो केंद्र शासनाकडे आपण तिथे सादर करू आणि केंद्र शासनाच्यामध्ये जी पॉलिसी तयार करते त्याच्यामध्ये त्याचा इन्क्लूड करायची आपण विनंती करू. दुसरं, ह्याच्यामध्ये ई कॉमर्सच्या वरती जे काही प्रोडक्ट्स विकले जातात तर ते राजरोसपणे विकले जात आहेत, त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन नाही. तर मला वाटतं त्याच्यामध्ये ॲमेझॉन असू द्या किंवा अन्य कुठलीही वेबसाईट असू द्यात, जेव्हा आपण एखादं इलिगल सबस्टन्स जर का त्याच्यावरती विकला जात असेल तर त्याच्यावरती आपले ऑलरेडी कायदे अस्तित्वामध्ये आहेत आणि त्याच्यावरती अनधिकृत जर का कुठली विक्री होत असेल तर त्या केसवरती आपण कारवाई करत असतो. ओके. चेतनजी महोदय, तंत्रज्ञान विकसित होत आहे, त्याचं स्वरूप बदलत आहे आणि त्या माध्यमातून अनेक नवीन आव्हानं आणि अनेक नवीन आपल्याला संधीसुद्धा त्यातून उपलब्ध होत आहेत. मुनगंटीवार साहेब, आपण पूर्वी आपल्या संस्कृतीत ऐकलं की माणसं रूपं बदलायची, माया करायची. आता हे AI तंत्रज्ञान, आत्ता जे सगळे आमदार त्याच्यावरती चर्चा करतायत की माझा चेहरा चोरला तर, माझी माया कुणी तयार केली तर आणि त्याचा वापर केला तर काय होईल, इथपर्यंत आपण आता येऊन पोचलो आहे. माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. तंत्रज्ञानाचं स्वागत सगळेच करतात, परंतु तंत्रज्ञानाच्या बरोबर ज्या काही सगळ्या त्याचे धोके येतात त्याच्यावरती आपण आज विचार करतोय. पण याच्यामध्ये या तंत्रज्ञानाचा फायदा करून गुन्हेगारांना ओळखता येतं फेस रेकग्निशनमुळं, त्याचा डाटा इमिजिएट मिळतो. तर माझी अध्यक्ष महोदय एक प्रश्न आहे की हे तंत्रज्ञान आपण आपल्या पोलीस खात्याला देणार का? की पोलीस खातं इमिजिएट चाललेल्या प्रत्येक माणसाचा चेहरा बघून हा माणूस सराईत गुन्हेगार आहे, हा माणूस सराईत घरफोडी करणारा आहे, हा माणूस सराईत आहे, याच्यावर पूर्वीचे आरोप आहेत, हा फरार गुन्हेगार आहे, हे पण यांनी ओळखता येईल ना?
एका बाजूला आपण चिंता व्यक्त करतोय अध्यक्ष महोदय, पण दुसऱ्या बाजूला या तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर आपला समाज सुद्धा सुरक्षित होणार नाही का? त्याच्यामुळं जे आपले त्या ठिकाणी कायद्याचे रक्षक आहेत त्यांना हे तंत्रज्ञान सरकार उपलब्ध करून देणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, की ज्याच्याकरून सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता अधिक केली जाईल. दुसरा जो विषय आहे, माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, की हे जे सगळं येते तंत्रज्ञान याला आपण रोखू शकतो का? महाराष्ट्र शासनाची इच्छा आहे का की या महाराष्ट्रामध्ये AI आधारित जे सगळे स्मार्ट गॅजेट आहेत ते वापरता येणार नाही, अशी काही महाराष्ट्र शासनाला कायदा करता येईल का? कायदा करायची इच्छा आहे का? आपण हे तंत्रज्ञान रोखू शकतो का? हा माझा दुसरा प्रश्न आहे. कदाचित त्याचं उत्तर नाही असणार आहे, कारण तंत्रज्ञानाच्या बरोबर आपल्याला जावंच लागणार आहे. अध्यक्ष महोदय, एक शेवटचा प्रश्न. मग हे सगळं जर आहे, हे जर स्वीकारायचं आहे, तर याच्या संदर्भातली AI स्मार्ट गॅजेट, कारण आता पेन आलेत, बटन आलेत, चष्मे हा आत्ता नवीन आलेला आहे, कशा कशात अजून काय काय होणार आहे हे माहीत नाही. त्याच्यामुळं या सगळ्या ज्या ज्या गोष्टीला अंगावरती धारण करता येईल, ज्याला AI आणि कॅमेरा असेल, अशाच्या संदर्भात महाराष्ट्र शासन हे देशामधलं कायम पुढे असलेलं राज्य आहे. तर पहिल्यांदा AI आधारित या सगळ्याची एक कायदा महाराष्ट्र शासन करेल का आणि तो केंद्राकडे मंजुरीला पाठवेल का? हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, सामान्य सदस्यांनी पहिला जो प्रश्न विचारलाय की हे तंत्रज्ञान पोलिसांना दिलं जाईल का, ऑलरेडी पोलीस विभागाकडनं या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. फेशियल रेकग्निशन कॅमेराज ऑलरेडी आपले विभाग हे वापरत आहे. ज्या वेळेस म्हणजे आता आपण रिसेंटली जो आम्ही वापर पहिल्यांदा मी स्वतः पाहिला तो म्हणजे गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळेला आपले जे कॅमेराज आपण लावले हे सर्व जवळपास फेशियल रेकग्निशन कॅमेराजमध्ये नाही. मला वाटतं याच्यामध्ये गॅजेटचा ह्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता की पोलिसांच्या जॅकेटवरती एक पोर्टेबल कॅमेराज देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागीलच अधिवेशनामध्ये जाहीर केलेला आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर तर आपण करतच आहोत. नंबर 1. नंबर 2, आता अर्थातच ह्या गॅजेटच्या वापरावरती आपण बंदी घालू शकत नाही, कारण मी मगाशी म्हटलं हेच गॅजेट आपण जसं बेसिकली हे गॅजेट AI मुळे हे विकसित होत आहेत. त्याच्या मागची जी टेक्नॉलॉजी आहे ह्या टेक्नॉलॉजीवरती आपण काही बंधन आणू शकत नाही, कारण ह्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण सरकारमध्ये देखील आपण अनेक ठिकाणी आपण करतोय. मला वाटतं ह्याचा वापर करण्यावरती जी बंधनं पाहिजे त्याकरता जो कायदा होणं आवश्यक आहे ते माननीय